सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता मी करत आहे ब्रेकफास्टची तयारी। तर इकडे डाळ तर लावलेली आहे, पण अगोदर मी इकडे इडलीचं बॅटर पण काढून ठेवलं, म्हणजे बटाट्याची भाजी तर बनणार नाही पण चटणी आणि मी डोसे बनवणार आहे। म्हणजे एक वेळ इडली बनलेली आहे, जे बाकीचं बॅटर होतं मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। तर आज मी याचे डोसे बनवत आहे। म्हणजे आपल्याला जेव्हाच्या तेव्हा करणं होत नसलेला बॅटर तयार, म्हणजे खूप तामझाम असतं। आदल्या दिवशी भिजत घालायचं, दुसऱ्या दिवशी ते सगळं वाटण करून ठेवायचं, बॅटर व्यवस्थित फुलल्यानंतर करायचं, म्हणजे थोडंसं तामझाम आणि थोडासा वेळ जास्त लागतो। मग मी काय करते, आजकाल 2-3 वेळेचं बॅटर बनवून फ्रीजमध्ये ठेवत आहे। जेव्हाही आपल्याला बनवायला घ्यायचं आहे त्यावेळी मीठ आणि खाण्याचा सोडा टाकायचा आणि बनवून घ्यायचं। एकदम छान बनतात। डोसे बनवा, इडली बनवा किंवा आप्पे बनवा। म्हणजे कसं आहे ना, थोडंसं म्हणजे याची प्रोसेसिंग थोडीशी लांबवर आहे। एक दिवस भिजत घालायचं, मग वाटण करायचं, मग ठेवायचं। तर जेव्हाच्या तेव्हा करायचं थोडंसं वाटतं ना की असू दे, उद्या करूया आणि लक्षात पण राहत नाही। तर अशामध्ये आपण एक करू शकता, म्हणजे घाई गडबड असली तरी पण आपल्याला पटकन घेऊन करता येतं। म्हणजे 3-4 दिवसासाठी आपण हे बॅटर बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। इतकंच करायचं की त्यामध्ये काही टाकायचं नाही, म्हणजे मीठ किंवा खाण्याचा सोडा, फक्त वाटण करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं। जेव्हा आपल्याला बनवायचं आहे त्यावेळेस बॅटरमध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून मिक्स करायचं आणि आपण जे आपल्याला आवडीप्रमाणे आपण बनवू शकता। मी आज डोसे बनवणार आहे। म्हणजे तसं तर हे 2 दिवस अगोदरच मी बॅटर बनवून ठेवलेलं होतं, तरी पण एकदम परफेक्ट डोसे याचे बनतील। तर इकडे मी घेतलेले ताजं नारळ, म्हणजे काल गुरुवार होता तर नारळ वळलेलं आहे शाईबाबाच्या मंदिरामध्ये। तर आता हे नारळ तसं तर आता वातावरण एकदम असं झालं की गरमी अजिबात नाही आहे, पाऊस येत आहे, इकडे तरी पावसाळा चालू झालेला आहे आमच्याकडे। तर ते नारळ ठेवून तरी मग राहणार पण नाही आहे। आणि तसं तर डोसे बनतच आहेत, तर त्यासोबत ही ताज्या नारळाची चटणी मस्त कॉम्बिनेशन आहे। बटाट्याची भाजी बनवली ते पण ठीकच आहे, पण बटाट्याची भाजी म्हणजे खातच नाहीत घरामध्ये, त्यामुळे मी बनवायचं बंदच केलेलं आहे। तिकडं कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी डाळ मी तळून घेतलेलं आहे। भाजून घेतलं तरी पण चालतं, पण तळून घेतल्याने टेस्ट खूप छान येतो ते चटणीचा। आणि इकडं खोबरं ज्याने ती धुवून घेतलेले, कारण त्याला गंध कुंकू हे ते लागलेलं होतं। धुवून घेतलं, त्याची नरवटी काढलेली आहे। नरवटी खूप सक्त असते, थोडंसं आहे तामझाम, पण काढलेलं आहे व्यवस्थित। आणि इकडं कटर घेतलेलं आहे, कटरने एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। लसूण सोलून घेतलेला आहे खूप सारा, म्हणजे गावरान लसूण आहे, पाचोळा पूर्णपणे निघतच नाही, एकदम पातळ पाचोळा आहे त्याचा, कितीही चोळा निघत नाही असं झालेलं आहे। तर एक थोडंफार आहे त्यावरती, पण काही हरकत नाही। पण तिकडे हिरवी मिरची घेतलेली आहे मी, मिरची ठेवून थोडीशी सुकल्यासारखी झालेली आहे। तर मिरची पण इकडं भाजत ठेवली आहे थोडंसं तेल टाकून, म्हणजे आपल्याला चटणीसाठी हे सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। खूप छान टेस्टी चटणी बनते। आवडीप्रमाणे पुदिना पण टाकू शकता, पण मी पुदिना वगैरे घेतलेला नाही, एकदम साधी सिंपल चटणी बनत आहे। तर खोबऱ्याचे मी सगळे तुकडे करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे डाळ हे पण भाजून घेतलं। एक आल्याचा तुकडा, लसूण हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे। छोटं मिक्सरचं भांडं तरी खराब झालेली, त्याची जी पाते ना तीच निघून गेले। मोठ्या भांड्याची पण तसंच झालेले, त्याची पण पाते निघालेलीच आहेत। जे 2 नंबरचं भांडं आहे ते व्यवस्थित आहे, त्यामध्ये सगळं बनत आहे। जसं आता चटणी त्याच्यामध्येच बनणार, इडलीचं बॅटर पण मी त्यामध्येच बनवलेलं होतं, कारण एकच व्यवस्थित राहिलेलं आहे। आता नवीन मिक्सर आणल्याशिवाय काही ऑप्शन नाही, कारण आपण आता एकाने डब्बा घेतला ते पण व्यवस्थित येत नाही। मी अगोदर पण घेतलेला होता, पण ते डब्बा खूप लवकर खराब झाला। जे मिक्सरसोबत येतात ना ते भांडी छान असतात, ओरिजिनल असतात, फक्त त्याचे पाते मात्र जातात जास्त लोड आल्यामुळे। तर इकडं मिरची पण मी भाजून घेतलेली आहे, खोबरं पण मी तुकडे तुकडे करून घेतलेले छोटे छोटे। आणि परत इकडच्या बर्नरवर मी चिंच टाकून पाणी उकळत ठेवलेलं आहे, म्हणजे संग मी रोजच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे। कारण मॉर्निंगला हे सगळं आपण स्वयंपाक बनवून घेतलं तर नंतर आपल्याला थोडासा वेळ भेटतो काहीतरी आपली पेंडिंग कामं करण्यासाठी। म्हणून मी आजकाल असं केलेलं ना, म्हणजे दुपारच्या वेळेस भाजी वगैरे बनवणं काहीच ठेवत नाही, जे धावपळ मॉर्निंगलाच होत असते, नंतर मी किचनपासून फ्री होते, म्हणजे दुसरी कामं करायला आपण फ्री। तर इकडे सगळं गार झालेले आहेत वस्तू भाजलेल्या, सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे। काल्याचा तुकडा, 4-5 पाकळ्या लसूण, चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडीशी साखर टाकलेली। आणि यावेळेस लाईट गेलेली आहे, म्हणजे लाईट ना दिवसभर जाई करते। ज्या वेळेला लाईटचं काम आहे, जर आता मिक्सरवर काही वाटणं करणं करायचं आहे त्यावेळेस तर लाईट राहतच नाही, हे पक्की गॅरंटी झालेली आहे। तर मी इन्व्हर्टर आहे हे ठीक आहे, नाहीतर आता वेट करतच बसावं लागलं असतं मला। आणि मॉर्निंगला एकतर खूप घाईगडबड असते, त्यामध्ये लाईटचा वेट करत बसलो तर भरपूर वेळ निघून जातो। तर इकडं मी इन्व्हर्टरवरतीच ही चटणी बनवली आहे, म्हणजे अगोदर तर मी तसंच वाटलं, नंतर थोडंसं पाणी टाकून ही चटणी एकदम छान अशी बारीक वाटलेली, म्हणजे पेस्टच बनवली आहे, म्हणजे चटणी छान आळून येते। आणि इकडं एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि चटणीला तडका द्यायचा आहे। म्हणजे ही ताज्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली, म्हणजे चटणीला खूप छान बनते। जसं आपण धपाटे वगैरे बनवतो किंवा पराठे बनवतो त्यासोबत पण ही चटणी खूप छान टेस्टी लागते। तर इकडे चटणी एका भांड्यात काढून घेतली आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जास्त अशी पातळ मी चटणी बनवलेली नाही। आणि जेव्हा मी वाईस ओव्हर देत आहे ना त्यावेळी ते असं वातावरण झालं ना की विजा चमकणं गरजणं सुरू झालेलं आहे, एकदम वेगळं झालं, एकदम पूर्ण घरात अंधार पडतो आणि ती विजा जेव्हा चमकते ना एकदम जाळ लागल्यासारखं वाटतंय, खूप भीती वाटते, नंतर खूप भयानक आवाज येत आहे। तर मला वाटतं जसं किरकता निघाले तेव्हापासून ऊन तर अजिबात नाही, एकदम वेगळंच वातावरण झाले, खूप भीती वाटत आहे। आणि जेव्हा वाईस ओव्हर देते तेच आवाज यामध्ये पण ॲड होत आहे।
तर असं इकडे चटणीची तयारी पूर्ण केलेली आहे मी. आता पॅन ठेवलेला आहे, जी छोटं पॅन म्हणजे तडका पॅन. यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकूया. कढीपत्ता मी खूप सारा घेऊन आलेली आहे, बघू शकता इकडं, म्हणजे ताजा ताजा फ्रेश कढीपत्ता आहे, छान फ्लेवर येतो याचा. तर इकडं कोथिंबीर पण घेतलेली मुठभर मी आणि ती बारीक चिरून घेते. जोपर्यंत की तेल गरम होत आहे, मोहरी आणि जिरं छान तडतडतं, तोपर्यंत ही बाकीची तयारी मी करत आहे. 3-4 मी सुक्या लाल मिरच्या पण घेतलेल्या चटणी टाकण्यासाठी. तर इकडं तेल गरम झालेलं आहे छान आणि मोहरी छान तडतडत आहे. आता टाकूया यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर. हे तडका आपल्याला चटणीत ओतायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने चटणी बनवून तयार होते आणि बाकीची कामं तरी खूप सारी आहेत. म्हणजे थोडासा लेट झालेला आहे, मला पूजा करायची आहे. परत आज शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मीचं व्रत आहे माझं, तर पूजन करायचं आहे, कथा आरती हे सगळं होणार. तर आरामात आज 11 तरी वाजणार आहेत या सगळ्या कामाला. तेव्हा कुठं पुढच्या कामाला मी सुरुवात करणार आहे. अगोदर जी इम्पॉर्टंट आहेत ती आहेत, म्हणजे एक वेळचं सगळ्यांचं जेवणं खाणं, देवपूजा, मग त्यानंतर जे आपले रेग्युलर काम आहे ते निवांत होत असतात. पण मॉर्निंगला 9, 9:30, 10 वाजेपर्यंत याच कामाची धावपळ असते. तर इकडे चटणीला मी तडका दिलेला आहे, मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे आणि इकडं डाळ पण शिजलेली आहे. तर अगोदर मी इकडं वरणाची पण तयारी करत आहे आणि त्या कुकरमध्ये लावलेला आहे मी भात. म्हणजे आता संग पूर्ण स्वयंपाक मी करत आहे. थोड्या वेळात बाबांचं पण आवरेल, ते पण जेवण करायला बसतील. तर इकडं वरण बनलेलं आहे, भात बनलेला आहे. तर जे रोजचा स्वयंपाक आहे ते झालेला आहे. आता मी इकडे बनवत आहे डोसे. तर हे जे डोश्याचं बेटर आहे यामध्ये मी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा, म्हणजे 1 चमचा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे. छान मिक्स करून घेऊ आणि आता हे जास्त वेळ बेटर ठेवायचं नाही, आपल्याला पटकन डोसे बनवायला घ्यायचं आहे. तर इकडे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इकडे वरणही उकळत आहे. तर हे बेटर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता घेऊया डोसा पॅन, म्हणजे नवीन डोसा पॅन मी आणलेले, जे अगोदरचं आहे ते खराब झालेलं आहे, म्हणजे वेस्ट तर गेलेलं नाही. चपाती धपाटी हे बनवण्यासाठी मी केलेलं आहे. तर इकडे या मोठ्या पातेल्यामध्ये मी छोट्या पातेल्यामध्ये बेटर ओतून घेतलेलं आहे, म्हणजे छान मिक्स पण झालेलं आणि पातेलं भरून ते बेटर झालेलं होतं म्हणून मी ते काढलेलं आहे. आणि इकडे घेतलेलं आहे पॅन. तर डोसे बनवण्यासाठी हे जे नॉनस्टिकी पॅन आहे ना, यावरती डोसा अजिबात चिटकणार नाही, एकदम छान आणि जसं हॉटेलमध्ये भेटतात ना तसे डोसे बनवून तयार होतात. तर इथं थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. हे जे पॅन आहे ना ते जास्त गरम झालं तर डोशाचं बेटर जे आहे ना ते पळीला चिटकून जे ते व्यवस्थित पसरलं जाणार नाही. त्यामुळे हे जे पॅन आहे ना जास्त गरम होऊ द्यायचं नाही. मी अगोदर थोडंसं पाणी टाकलं, कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पॅन व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि यावरती मी पळीवर हे बेटर टाकलेलं आहे आणि छान पसरवून घेऊया. आणि गॅसची आग जी आहे ना आतमध्येच चलते, त्यामुळे काय होतं आतमधल्या साईडला डोसा जे आहे ना छान पसला जातो आणि साईडनं कच्चा राहतो. म्हणून काय करायचं ते चारी बाजूला मी पॅन फिरवून घेत आहे, म्हणजे चौकट छान सेकलं जाईल. तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट डोसा बनलेला आहे. आता पलटून घेऊया, अजिबात चिटकणार नाही ना कसलं म्हणजे काही मोडण्या तोडण्याचं हे टेन्शन आहे आपल्याला. एकदम सोप्या पद्धतीने हा डोसा बनवून तयार होतो, जसं की हॉटेलमध्ये भेटतो ना तशाच पद्धतीनं, अजिबात चिटकलेला नाही, छान क्रिस्पी कडक डोसा बनवून तयार होत आहे. तर पलटले थोडा वेळ मी सेकून घेतलेला आहे आणि मी हे पॅन चारी बाजूला फिरवत आहे, कारण गॅसची आग फक्त आतमध्ये चलते. त्यामुळे आता डोसा जे आहे ना छान अशा पद्धतीनं सुरळी बनवून घेऊयाची. तर बघू शकता एकदम हॉटेलसारखाच हा डोसा बनवून तयार झालेला आहे, छान क्रिस्पी क्रंची, खूप छान बनलेला आहे. आता दुसरा डोसा बनवण्या अगोदर मी इकडे हे पॅन धुवून घेत आहे, म्हणजे हे पॅन छान व्यवस्थित गार करून घ्यायचं आपल्याला. गरमागरममध्ये जर आपण बनवलं तर काय होतं, ते जी पोळी असते ना पळीलाच ते बेटर चिटकून येते, व्यवस्थित पसरले जाणार नाही आणि डोसा पण व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे पॅन मी व्यवस्थित गार करून घेतलेला आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे आणि मगच इकडे बेटर मी टाकलेले पसरवून घेतल्यानंतर मी गॅस फुल केलेला आहे आणि चारी बाजूला पॅन फिरवत मी हा डोसा सेकून घेतलेला. बघू शकता एकदम परफेक्ट डोसा बनलेला आहे. आता पलटून घेऊया, अजिबात चिटकलेला नाही आहे आणि जो पहिला डोसा बनलेला होता ना तशाच पद्धतीनं हा पण डोसा एकदम कडक आणि क्रिस्पी बनलेला आहे. तर आता पलटून घेऊया आणि तशाच पद्धतीने याची पण सुरळी बनवून घेते, म्हणजे मी सगळे डोसे बनवून घेणार आहे. आता खाणार कोणी, आता हे घरी आले ना खाणार नाही, फक्त घाई गडबड सुरू असते. तर तिकडंच मला सगळे पॅक करून द्यायचं आहे, कारण 2 जण आहेत तर दोघांना पण द्यायचं, इकडेच टिफिन भरून द्यायचं आहे. तुम्ही म्हणसाल ताई डोसा तरी कडक आणि तव्यावरचा डोसा छान लागतो, एकदम कडक आणि खाण्यासाठी गार झाल्यानंतर तितका छान लागणार नाही, पण हे डोसे गार झाल्यानंतरही खूप छान सॉफ्ट बनवून राहतात. कारण आता माझ्याकडे काही दुसरं ऑप्शन पण नाही आहे, कारण हे घरी आता काही खाणार नाही, त्यांना घाई गडबड खूप होते. टायमिंग पण खूप झालेलं आहे, 2-3 वेळा मी फोन लावला तरी पण म्हणत येत आलो पण ते काही येतच नाही, त्यांचा पताच नाही. अर्धा तास झाले मी फोन लावत आहे. आता बघूया कधी येतील, तोपर्यंत मला टिफिन तरी भरायचंच आहे. तर मी इकडं अगोदर डोसे सगळे बनवून घेते. चटणी तर मी अगोदरच बनवून ठेवलेली आहे.
तर इकडे बघू शकता मी एक डोसा झाल्यानंतर मी पॅन धुवून घेत आहे, म्हणजे व्यवस्थित गार करून घेत आहे. नंतर कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे आणि मगच इथे डोस्याचं बेटर टाकून मी पसरवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं केलं तर एकही डोसा आपला बिघडणार नाही, मोडणार नाही किंवा कच्चा किंवा असं उठणार नाही, असं काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एकदम परफेक्ट सगळे डोसे बनून तयार होतात. बघू शकता इकडं एकदम परफेक्ट डोसे, छान कडक आणि क्रिस्पी डोसे बनून तयार झालेले आहेत. तर सगळेच डोसे म्हणजे हे जे बेटर जेवढं ठेवलं आहे ना, सगळ्याचे डोसे मी आज बनवून घेणार आहे, कारण 3-4 दिवसाला मी बेटर ठेवलेला आहे. आता यापुढे ठेवायचं नाही. तसं तर यामध्ये मी मीठ, खाण्याचा सोडा सगळं टाकलेलं आहे, बेटर राहणार पण नाही आहे. आज सगळे डोसे बनवणार आहे सगळे आणि छान पण बनत आहेत, एकदम छान क्रिस्पी. तर इकडं डोसे मी बनवून घेत आहे. बाकीची कामं तर खूप सारी यावेळेत पेंडिंग आहे, खूप सारी कामं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे पूजा झाली नाही, आणखीन लेट खूप झालेला आहे. तर इकडे तुम्हाला जवळून दाखवत आहे मी. खूप छान हे डोसे बनवून तयार झालेले आहेत. तर आता बाकीचे बनवून त्या अगोदर मी पॅन थंड करून घेतलेला आहे, म्हणजे प्रत्येक डोसा झाल्यानंतर मी पॅन थंड करून घेत आहे आणि मग दुसरा डोसा बनवत आहे, म्हणून एकदम परफेक्ट बनत आहेत. तर अगोदर ही सगळी किचनची कामं आवरून घेते, किचनपासून फ्री होते, मग देवपूजा करून घेते, फुलं वगैरे आणायचे, पाणी भरायचं आहे. खूप सारी कामं या वेळेमध्ये आहे. तर दिवसभरात होतील, म्हणजे थोडंसं लेट उठलं ना तर आपल्याला लेट होतोच होतो. तसं झालेलं आहे. आजकाल काम पण वाढलेलं आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं एक व्यक्ती वाढलेली आहे घरामध्ये, त्यामुळे थोडंसं मला वेळ पण जास्त लागत आहे. तर एक डोसा मी तुम्हाला इकडे तोडून दाखवत आहे. बघू शकता छान असे क्रिस्पी बनलेले आहेत. तर सगळे डोसे मी इकडे बनवून घेतलेले आहेत. आता करूया पुढची कामं आणि यांच्यासाठी मी अगोदर ताट लावून ठेवते. म्हणलेलेच आहेत की घरात तर मी काही खाणार नाही, तिकडेच टिफिन भरून दे, पण आता लेट खूप झालेला आहे. तर तिकडं नेलं तरी पण हे लवकर खाणार नाहीत, मला माहिती आहे, कारण कामाचा गोंधळ खूप आहे त्यांना. तेच म्हणत होते, घरला पण येणं झालेलं नाही त्यांना, आत्ता आलेलं आहे. त्यांनी अगोदर मी टिफिन भरत आहे. तर आता ते जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी मी इकडे टिफिन भरत आहे आणि यांच्यासाठी इकडं ताट लावून ठेवते. आणि जोपर्यंत यांचं खाणंपिणं होतं तोपर्यंत मी देवपूजेची तयारी करते. अजून इकडं बाबांचं पण आवरलेलं, त्यांना पण जेवायला वाढायचं आहे. म्हणजे मॉर्निंगला ना 9-10 वाजेपर्यंत ही अशीच कामाची गोंधळ चालू असते. ते काम हे काम, सगळ्यांचं जेवणं, खाणं, पूजा वगैरे हे चालू असतं 9-10 वाजेपर्यंत. मग त्यानंतर जे आहे ना दुसरी काही कामं करायचा विचार मी करत असते. आणि तसं तर गुरुवार आणि शुक्रवार हे 2 वार पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे दुसरी कुठली कामं मी काढत पण नाही आहे. म्हणजे बाकीच्या वारी ना लवकर किचनची कामं आवडते, रोजची देवपूजा करते, जास्त वेळ लागत नाही. त्यामध्ये 15 ते 20 मिनिटामध्ये रोजची देवपूजा होते आणि दुसरी कुठली कामं करायला मला थोडासा वेळ भेटतो. पण गुरुवार आणि शुक्रवार थोडंसं म्हणजे वेळेची कमी मला जाणवते. आणि काही असा नाश्ता जेव्हा बनतो ना त्यावेळेत ना खूप तामझाम असते, खूप सारी भांडी पडतात, यामध्ये थोडासा वेळ लागतो, असं होतं. तर इकडे यांच्यासाठी ताज्या नारळाची चटणी आणि डोसे दिलेले आहेत आणि जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्यासाठी मी टिफिन भरलेला आहे आणि झाकून ठेवले, कारण आता हे बाबांशी तर काहीतरी बोलणं चालू आहे त्यांचं. आलेले आहेत बाहेर, पण तिकडं काहीतरी चर्चा चालू आहे पुण्यातली गोष्टीवरती, तोपर्यंत मी झाकून ठेवलेलं आहे. नाही तर फुलं घेऊन आलेले आणि काल हे थोडीफार फुलं मार्केटहून आणलेले होते. तर सगळेच फुलं मी इकडे ताटलीत काढून ठेवलेले आहेत आणि आता अगोदर मी देवपूजा करून घेते आणि मग लक्ष्मी मातेचं पूजन मांडते. म्हणजे आरामात 1-1.5 तास तरी मला लागणार आहे आता पूजेला, पण काही हरकत नाही. आता सगळ्यांचं आवरलेलं आहे, फक्त स्वयंपाक आणि जेवण खाणं होईपर्यंतच मला थोडंसं टेन्शन असतं. त्यानंतर मी सगळ्या कामाला फ्रीच असते, काही टेन्शनही, कोणी मला नंतर डिस्टर्ब करत नाही. तर अगोदर तर मी पाणी भरून घेतलेलं आहे, पण जे देवाचा छोटा हंडा आहे ते मी भरलेला नाही आहे, म्हणून आता बोरवेल चालू केलेला आहे. छोटा हंडा भरून घेते आणि तोपर्यंत देव पण इकडे मी किचन काउंटर आणून ठेवत आहे. म्हणजे काल मी देवांना पितांबरी लावून घासून स्नान घातलेलं आहे, आज फक्त मी पाण्यानं देवांना स्नान घालणार आहे आणि मग लक्ष्मी मातेचं पूजन मांडते. तर इकडं मी देवाला मी पुसून घेतलेलं आहे, कारण कालच मी आसन वगैरे चेंज केलं होतं, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर देव सगळी उचलून मी किचन काउंटर ठेवले आहेत, कारण आता तिथं बसण्यासाठी स्पेस तितकाने एकदम वाटत होतं, म्हणजे एकदम दारामध्ये होतं. त्यामुळे मी इथं किचन काउंटर देवपूजा करत असते, म्हणजे निवांत पण. आणि काही सांडा लवंडा पाण्याचा झाला तरी पण काही टेन्शन नाही, कारण एकदम पायदुळीत होतं तिथं समोर, देवाच्या समोर जर मी बसून पूजा केली निवांत वाटतं, पण एकदम वाटत होत आहे. तर हे म्हणत आहे टिफिन भरून दे, तिकडे जातं, मला खाणं होणार नाही, सुरू आहे त्यांचं. तर म्हटलं खाऊन जावा, आता तिथं गेल्यानंतर पण खाणार नाही, असाच गोंधळ असणार आहे. आणि ते तसं राहतं, मग दुपारी खातात कधी कधी, ते मॉर्निंगचं दिलेलं तसं आहे त्यांचं. तर मला खाऊन घ्या, आता किती म्हणजे तोंड चालूच आहे त्यांचं, तू असंच करतेस, तू टिफिन भरून, मी तुला अगोदरच फोनमध्ये सांगितलेलं होतं, सुरू आहे त्यांचं. तर म्हटलं खाऊन घ्या, खाऊनच जावा. तर झालेलं आहे यांचं खाणं पिणं, हे गेलेत गॅरेजला आणि बाबांनाही जेवायला वाढलेलं आहे. आणि आता मी पूजा मांडते, म्हणजे रोजची देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. आणि एक झालं ना की तुळशीचं जे कुंडा आहे ना, कुंड्यामध्ये तुळस मी लावलेली होती, पण ते कुंडाच नाही आहे तिथं, म्हणजे माझंही लक्ष नाही, वानेर आलेले होते, सगळं पाडून, ते शिमिटाचा कुंडा होता सगळं फोडून टाकलेलं आहे. तर मी काय केलं, प्लास्टिकचा कुंडा ठेवला तोपर्यंत, त्यामध्ये मी तुळस लावलेली आणि पूजन केलेलं आहे. पण तितकं ठीक वाटत नाही. आता एक बघूया, जर कुंडा म्हणजे कुठं बाहेर गेलो किंवा आता इथं तर येत नाही काही, म्हणजे विकायला वगैरे काही येत नाही, आता जाऊनच आणावं लागणार आहे. अगोदरचा कुंडा छान होता, पण आता ते
आपटून गेलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या कुंड्यामध्ये तुळस वगैरे लावलेली आहे मी. आणि आता इकडं करत आहे लक्ष्मी मातेचं पूजन. तर एक पाट ठेवलेले, पाट पुसून घेतला स्वच्छ, त्यावरती एक लाल नवीन कपडा अंतरलेला आहे. रास घातलेले राशीवरती मी कशाचा तांब्या ठेवले. तुम्ही म्हणत होता की ते बोटं खालून वरती वडायचे असतात, म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने बोटं वडलेली होती, म्हणजे वरून खाली. तुम्ही म्हणत होता खालून वरती जायचं. तर काही गोष्टी मला माहिती नसतात, तुम्ही कमेंट करून सांगता, मला छान वाटतं. आणि असेच कमेंट करत जा, म्हणजे कुठं मी चुकत असते तिथं तुम्ही सांगत असता, छान वाटतं मला. तर इकडं कळस स्थापना केलेली आहे आणि त्यावरती मी एक वाटी ठेवली. वाटीमध्ये सोन्याचा दागिना ठेवलेला आहे, पूजन करून घेतलेला आहे. लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे, श्रीयंत्र ठेवलेले आहे, लक्ष्मी मातेचं पुस्तक ठेवलेलं आहे, समया, एक तुपाचा निरांजन आणि इकडं आरत्या पण मी घेतलेल्या आहेत. आणि गणपती बाप्पांची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती हे पण ठेवलेली आहे. रांगोळी घालण्यासाठी समोर तितका स्पेस नाही, एकदम पायदुळीत होते म्हणून पाटावरती छोटीशी रांगोळी काढून घेतली, म्हणजे स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. तेल घातलेलं आहे, म्हणजे एक तुपाचं निरांजन घातलं, बाकीचे तेलाचेच आहेत. आणि इकडं हळदी कुंकू चंदन वाहून पूजन करून घेतलेलं आहे. लक्ष्मी मातेच्या फोटोला फुलं वाहिलेले आहेत आणि लाल फूल मला आज भेटलेलं नाही आहे, जे आहेत शेवंतीचे आहेत. परत इकडं व्हाईट कलरचेच फुलं आहेत सगळे, तर तेच फुलं मी वाहिले आहेत. म्हणजे जसं लक्ष्मी मातेला दासवायचं, म्हणजे कुठलंही लाल फूल अतिप्रिय आहे, पण मला एकही फुल आज भेटलेलं नाही आहे. मार्केटमध्ये हे अशी शेवंतीचं राहते, म्हणजे लाल फूल भेटत नाही तिकडं पण, त्यामुळे जे आहेत तेच फुलं देवीला मी वाहिलेली आहेत आणि मनोभावी पूजन करून घेतलेलं आहे. आता कथा वाचून घेऊया. तसं तर आता टायमिंग सांगितलं 11 वाजलेलेच आहेत, तर निवांत करत आहे, कारण आता बाकीची कामं आवरलेच. असा लेट झाला तरी काही हरकत नाही, निवांत कामं. आणि कपडे पण मी आज मशीनलाच लावणार आहे, कारण लेट खूप झालेला आहे त्यामुळे. तर इकडं अगोदर मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले, समया, आरत्या, तुपाचा निरांजन, धूप लावून घेतलेले आहे. आणि आता कथा वाचून घेऊ. तर अगोदर मी लक्ष्मी मातेच्या स्वरूपाचं पूजन करून घेतलेलं आहे. पुस्तकामध्ये लक्ष्मी मातेचे वेगवेगळे स्वरूप दिलेले आहेत, तर अगोदर पूजन करून घेतलं, दर्शन घेतलेलं आहे आणि मगच कथा वाचायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण देवीची कहाणी ऐकायला. तर लक्ष्मी मातेची कहाणी वाचून झालेली आहे. आता आरती करून घेऊ. आणि मी नैवेद्यामध्ये आणखीन काही बनवलेलं नाही आहे, तर समोर मी साखर ठेवलेली आहे आणि एका चंबूत पाणी ठेवलेलं आहे. तर साखर मी नैवेद्य दाखवलेली आहे आणि आता आरती करून घेऊ. तर अशा पद्धतीने मी वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मांडलं, कथा वाचवली आणि आरती करून घेतलेली आहे. मनोभावी देवीचं दर्शन करून घेतलं. तर यासोबत या वेळेला इथं एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.